सर्व खरेदीवर 10 ते 50% सवलत। भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। फोन संपर्क 81 77 95 90 04। नमस्कार, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आपण तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून मतदार राजाने प्रत्येक गावातून केलेली मतदानाची प्रत्येक गावातील टक्केवारी आपण या निमित्ताने पाहणार आहोत। अतिशय संघर्षाची झालेली निवडणूक प्रत्येक गावागावात मतदाराने मतदान उत्साहाने केलेले आहे। कित्येक गावात 80% वर मतदान झालेले आहे। वाढलेली टक्केवारी ही कोणाच्या फायद्याची, कोणाला लाभदायक आहे, कोण होणार आमदार याची चर्चा सर्वत्र होत आहे। प्रत्येक गावची टक्केवारी आम्ही तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम 80% वर ज्या गावांमध्ये टक्केवारी झालेली आहे, कवठे महांकाळ तालुक्यात सर्वात जास्त झालेले मतदान ते गाव म्हणजे बनेवाडी। त्या बनेवाडी गावामध्ये 86.92% मतदान झालेले आहे। तर लांडगेवाडी या गावात 86.88% मतदान झालेले आहे। शिंदेवाडी हिंगणगाव या गावात 86.4% मतदान झालेले आहे। चुडेखिंडी या गावात 85.97% इतके मतदान झालेले आहे। पिंपळवाडी या गावात 84.30% मतदान झालेले आहे। अलकुड एम या गावात 81.82% इतके मतदान झालेले आहे। झुरेवाडी या गावात 81.46% मतदान झालेले आहे। कुकटोळी या गावात 80.53% इतके मतदान झालेले आहे। आता यापुढे इतर गावांमध्ये झालेले मतदान व त्या गावातील झालेली टक्केवारी आपण पाहणार आहे। तिसंगी घाटमाथ्यावरची महत्त्वाची गाव आहे। या गावामध्ये 70.82% मतदान झालेले आहे। तर घाटनांदरे या गावामध्ये 73.16% मतदान झालेले आहे। रायवाडी या गावात 75.76% मतदान झालेले आहे। पाघोली या गावात 68% मतदान झालेले आहे। गर्जेवाडी या गावात 77.55% मतदान झालेले आहे। कुंडलापूर ज्या गावामध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाची सत्ता आहे, त्या गावामध्ये 77.72% मतदान झालेले आहे। जायगवानमध्ये 76.70% मतदान झालेले आहे। मळंगावात 78.10% मतदान झालेले आहे। बोरगावमध्ये 79.32% मतदान झालेले आहे। अलकुडियम गावात 81.82% मतदान झालेले आहे। हरोली या गावामध्ये 76.91% मतदान झालेले आहे। शिरडोन या गावात 77.14 इतके मतदान झालेले आहे। नरसिंहगाव या गावामध्ये 86.88% मतदान झालेले आहे। कुच्ची गावात 72.62% मतदान झालेले आहे। जाकापूरमध्ये 76%, शेळकेवाडीत 72.38%, केरेवाडीमध्ये 71.26%, नागजमध्ये 69.94% मतदान झालेले आहे। निमज या गावात 78.74% मतदान झालेले आहे। घोरपडी या गावात 76.81% मतदान झालेले आहे। विठ्ठलवाडी या गावात 73.70% मतदान झालेले आहे। दुधेभावी या गावात 72.20% मतदान झालेले आहे। घोरपडी शिंदेवाडी या गावात 78.30% मतदान झालेले आहे। कदमवाडी या गावात 61.88% मतदान झालेले आहे। आरेवाडीमध्ये 71.67% मतदान झालेले आहे। आगळगावात 71.55% मतदान झाले। झुरेवाडीत 81.46%, जाधववाडीत 79.27% इतके मतदान झालेले आहे। कवठे महांकाळ शहरात तब्बल 17 बूथ होते। त्या 17 मतदान केंद्रांवर 69.34% मतदान झालेले आहे। मोरगावमध्ये 77.51%, देशिंगमध्ये 73.37%, खर्शिंगमध्ये 74.93%, बनीवाडीत 86.92% मतदान झालेले आहे।
शिंदेवाडी 86.4% मतदान झालेले आहे. हिंगणगावात 72.12%, विठरायाच्या वाडीत 76.21%, थबडेवाडीत 71.60%, नागोळे या गावात 75.99%, लंगरपेठ या गावात 80.44%, ढालेवाडीत 70.64% मतदान झालेले आहे. ढालगाव जे कवठेमहांकाळ तालुक्यातील महत्वाचे राजकीय केंद्र मानले जाते, या ढालगावमध्ये 67.54%, चोरूची या गावात 69.11%, ढोलेवाडी 73.74%, जांभूळवाडी 76.51%, चुडेखिंडी 85.97%, इरळी 70.68%, अलकुडमध्ये 71.58%, पिंपळवाडी 84.30%, तर धुळगावमध्ये 69.77% मतदान झालेले आहे. करोली टी या गावात 68.39% मतदान झालेले आहे. म्हैसाळीमध्ये 70.60%, रामपूरवाडीमध्ये 74.49%, कुकटोळी 80.53%, कोंगनोळी या गावात 70.52%, सराटीमध्ये 79.42% मतदान झालेले आहे. लोणारवाडी या गावात 69%, रांजणी या गावात 65.30% मतदान झालेले आहे. मोगमवाडी 77.60% मतदान झाले आहे. मसापवाची वाडी या गावात 72.78%, तर कोकळे गावात 69%, करलहट्टी या गावात 78.52% इतकी मतदान झालेले आहे. के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये कुणाल घोटावडे, कवठेमहांकाळ.